नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, बाळांनो, एक महत्वाची अपडेट आहे तुमच्यासाठी. ठीक आहे, मला ठाऊक आहे की तुम्ही सगळे आतुरतेने वाट बघताय तुमच्या MST-CET 2026च्या अटेम्प्ट 1च्या आन्सर कीची आणि त्याच्या रिझल्टची. ठीक आहे, त्याविषयीच एक महत्वाची बातमी आलेली आहे बाळांनो. सविस्तररित्या मी तुम्हाला प्रत्येक गोष्ट समजवेल. ठीक आहे, पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करा. जोपर्यंत तुमचं एक बेस्ट कॉलेजमध्ये ऍडमिशन येऊन जात बाळांनो, तोपर्यंत मी तुमच्या सोबत असेल. डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन पासून तर जोपर्यंत ऍडमिशन होत नाही तोपर्यंत मी तुम्हाला इन्फॉर्मेशन देत असेल. म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा बाळांनो, जेणेकरून सीईटी सेल कडून काही महत्वाची अपडेट आली सगळ्यात पहिले व्हॉट्सअप ग्रुपला शेअर होते. म्हणून व्हॉट्सअप ग्रुपला लगेच जॉईन करा. फुल होईल त्याआधी जॉईन करा. बघूया काय इम्पॉर्टंट अपडेट आलेली आहे. पहिली गोष्ट आन्सर की. मी तुम्हाला आधीच आयडिया दिली होती बाळांनो, आन्सर की तुमची 10 मेच्या आसपास एक्सपेक्टेड असेल. कारण MST-CET 2026च्या आजपर्यंतच्या ट्रेंडनुसार जेव्हा पण तुमची परीक्षा संपते त्याच्या 15 ते 20 दिवसाच्या आत तुमची आन्सर की रिलीज करून देते MST-CET. आतापर्यंत जेवढे पण सीईटी झाले तेवढ्यांमध्ये हा ट्रेंड बघितला गेला बाळांनो. पण या वर्षी 2 अटेम्प्ट असल्या कारणाने सीईटीने तो ट्रेंड फॉलो न करता आता तुमची आन्सर की डिले होणार आहे बाळांनो. आता MST-CET 2026ची आन्सर की कशी दिसणार आहे याच्याबद्दल मी तुम्हाला आधीच कल्पना दिलेली आहे बाळांनो, तरी इन शॉर्ट सांगू इच्छितो. इथं तुम्हाला स्क्रीनवरती एक पिक्चर दिसत असेल, अशा पद्धतीची तुमची आन्सर की येणार आहे बाळांनो. आन्सर की मध्ये 4 कोड्स असतात. ठीक आहे, 4 ऑप्शनचे. ठीक आहे, आणि तुमच्या करेक्ट ऑप्शनचं एक कोड असतो आणि तुमच्या ऑप्शनचा एक कोड असतो बाळांनो. जर ते कोड मॅच झाले तर समजायचं तुमचं आन्सर बरोबर आहे. तुम्ही त्याला +1 देऊ शकतात जर फिजिक्स केमिस्ट्री असेल तर, आणि मॅथ्स असेल तर +2 देऊ शकतात. अशा पद्धतीने आन्सर कीच्या माध्यमातून तुम्ही तुमचा स्कोर कॅल्क्युलेट करू शकतात बाळांनो. पण तुम्हाला पर्सेंटाईल नाही समजत आन्सर कीच्या माध्यमातून. ठीक आहे, आन्सर की मध्ये जर तुम्हाला काही डाऊट वाटला की माझा हे प्रश्न बरोबर होता, त्यांनी चुकीचा दिलेला आहे माझा, ठीक आहे, तर तुम्ही परत क्वेरी रेज करू शकता. तिथं क्वेरी रेज करण्याचं पण ऑप्शन येतं आणि तुमचा तो प्रश्न जर जेन्युअनली बरोबर असेल तर तुमचा तो करेक्ट होऊन सुद्धा येतो बाळांनो. आता डेट्स काय असणार आहेत त्याच्याविषयी जाणून घेऊया. अजून एक महत्वाची गोष्ट बाळांनो, या वर्षी तुमचा निकाल अटेम्प्ट 1चा निकाल आणि अटेम्प्ट 2चा निकाल वेगवेगळा लागणार नाही. अटेम्प्ट 1चा निकाल आणि अटेम्प्ट 2चा निकाल तुमचा कंबाईन निकाल लागेल बाळांनो. हा, दोघं अटेम्प्टचे पर्सेंटाईल तुम्हाला तिथे दिसतील. एक फायनल निकाल असेल त्याच्यावरती अटेम्प्ट 1चे पण पर्सेंटाईल दिसतील, अटेम्प्ट 2चे पण पर्सेंटाईल दिसतील, आणि तिसरा कॉलम असेल त्याच्यामध्ये अटेम्प्ट 1 आणि अटेम्प्ट 2 मध्ये जे जास्त असतील ते पर्सेंटाईल दिसतील. ठीक आहे, जेणेकरून ते तुमच्या पुढे ऍडमिशन प्रोसेससाठी कन्सिडर होतील बाळांनो. ठीक आहे, आता निकाल केव्हा येणार आहे, तुमची आन्सर की केव्हा येणार आहे याच्यावरती सकाळ न्यूज पेपरने एक आर्टिकल डिस्प्ले केलेले आहे, ते तुम्हाला वाचून दाखवतो मी. बघा बाळांनो, काय म्हटलंय, MST-CET 2026 उत्तरपत्रिकेला विलंब, 21 मे नंतर येणार, निकाल 15 ते 16 जूनच्या दरम्यान. पूर्णपणे आपण वाचून घेऊया बाळांनो. MST-CET 2026च्या पहिल्या प्रयत्नाची उत्तरपत्रिका ही 10 मे पर्यंत जाहीर होण्याची अपेक्षा होती. मात्र सूत्रांच्या माहितीनुसार आता ती 21 मे नंतर होण्याची शक्यता आहे. ठीक आहे, असं का झालेलं आहे बाळांनो याचं मी रिझन सांगतो तुम्हाला. ठीक आहे, डिटेलमध्ये तुम्ही न्यूज वाचू शकता. ठीक आहे, आता अटेम्प्ट 1चा जो उत्तरपत्रिका आहे बाळांनो, आता ती डिक्लेअर केली तर अटेम्प्ट 2च्या विद्यार्थ्यांसाठी खूप जास्त मॉरल डाऊन होऊ शकतं बाळांनो. ठीक आहे, त्यामुळे MST-CET सेल दोघं टर्मच्या उत्तरपत्रिका, तुमच्या दोघं अटेम्प्टच्या उत्तरपत्रिका तुमच्या अटेम्प्ट 2 नंतरच डिक्लेअर करणार आहे बाळांनो. आता जेवढं सोर्सेसच्या माध्यमातून समजतंय तेवढं आपल्याला इथं समजतंय. ठीक आहे, दुसरी गोष्ट निकाला संबंधित बाळांनो. आता अटेम्प्ट 1ची आन्सर की तुमची 21-22 मेच्या दरम्यान लागेल. ठीक आहे, अटेम्प्ट 2ची आन्सर की सुद्धा त्याच्या 4-5 दिवसाच्या आत बाहेर तुमची अटेम्प्ट 2ची आन्सर की लागेल बाळांनो. ठीक आहे, निकाल त्याच्या 15-20 दिवसानंतर तुम्ही एक्सपेक्ट करू शकतात. म्हणजे तुम्ही एक्सपेक्ट करा बाळांनो 15 ते 20 जूनच्या दरम्यान तुमचा निकाल लागेल. दरवर्षी सीईटीचा निकाल 15 ते 16 जून या 2च तारखेला लागतो. एक तर 15 जूनला लागतो, एक तर 16 जूनला लागतो. या वर्षी सुद्धा तुम्ही तेच एक्सपेक्ट करा, 15 ते 20 जूनच्या दरम्यान तुमचा निकाल लागणार आहे बाळांनो. आता अटेम्प्ट 2 कडे लक्ष द्या बाळांनो. क्रॅश कोर्स आणि मॉक टेस्ट मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी एनरोल केलं नसेल लगेच एनरोल करा बाळांनो. अटेम्प्ट 1 मध्ये 90% क्वेश्चन सेम टू सेम आले होते बाळांनो, तुम्ही स्वतः व्हेरीफाय करू शकतात. अटेम्प्ट 2 ला पण येतील या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देऊ इच्छितो. लवकरात लवकर एनरोल करा आणि काउन्सिलिंग बॅच लवकरात लवकर लॉन्च होते बाळांनो. 15 ते 20 मेच्या दरम्यान आपण काउन्सिलिंग बॅच लॉन्च करणार आहोत. रेडी राहा. ठीक आहे, कारण MST-CETच्या पर्सेंटाईल मध्ये कमी जरी पर्सेंटाईल आले तर जर तुम्ही कॉलेज लिस्ट व्यवस्थित बनवली, ठीक आहे, काउन्सिलिंग व्यवस्थित केली तर तुम्ही महाराष्ट्राच्या नंबर 1 कॉलेजमध्ये जाऊ शकतात. या गोष्टीची मी तुम्हाला खात्री देतो. लवकरात लवकर लॉन्च करू आपण. ठीक आहे, तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.